नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हाताला चटके न बसता तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहू। अर्धी वाटी शेंगदाणे इथं कढईमध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेतले। 1 कप इथं तीळ घेतलेले आहेत, हे गावरान तीळ आहेत। त्यानंतर आहे ते शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले, थंड झाल्यानंतर इथे जाडसर असं कोट करून घ्यायचं आहे व कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि त्यामध्ये 1.5 कप इतका गूळ घालायचा आहे। हा गूळ आहे तो वितळवून घ्यायचा, ह्याचा पाक वगैरे करायचा नाही। 2 चमचे इथं पाणी घातलेलं आहे, गूळ पटकन विरघळला जातो आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे, असं सोडून द्यायचं नाही, म्हणजे गूळ जो आहे तो करपला जातो। त्यानंतर वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण चेक करून घ्यायचं आहे, पाक बनवायचा नाहीये तर ही गोळी झाली पाहिजे ह्या मिश्रणाची। त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा वेलचीची पूड घालायची आहे। खाण्याचा सोडा का घातला, कारण हे तिळगुळाचे लाडू आहेत ते एकदम खुसखुशीत तयार होतात। तर तीळ आणि शेंगदाण्याचं जाडसर कूट बनवलेलं यामध्ये मिक्स केलं। पातळ मिश्रण झालेलं असलं तरी सुद्धा घाबरू नका। एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चमच्याच्या साहाय्यानं या मापाचे मिश्रण टाकून घेतलेले आहे। हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित असे ह्याचे गोळे बांधून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता छान असे तिळगुळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत। हाताला अजिबात चटके बसलेले नाहीत आणि खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।